बघा बरं डॉक्टर साहेब, बघा बरं या शांताला. काय झालं शांता काकूंना? बोला शांता काकू, काय झालं तुम्हाला? अरे डॉक्टर साहेब, माझी कंबर असं ना असं नाही बघू देत. थोडाशी हल्ली की सलनेरी करते. काय काकू, वजनी सामान उचलले होते का? नाही नाही बाबा, वजनी सामान की नाही उचलली. रोज सारखेच काम करत होती. फक्त टाक्यातलं पाणी काढायला गेली बकेटमध्ये, तर माहित नाही काढता काढता सलनेरी केलं. असं का? काय म्हणतो आता, इंजेक्शन गोळ्या आणि मलम देते. जर आराम नाही झाला तर एक्सरा वगैरे काढावा लागेल. अरे बापा डॉक्टर साहेब, पडली नाही काही नाही. कशाला एक्सरा काढावा लागेल? तिच्या कमरेत सल भरली फक्त. हो, तर मी आता काढा म्हणतो का तुम्हाला एक्सरा? जर आराम नाही झाला तर नंतरची गोष्ट सांगत आहो तुम्हाला. नंतरची नंतर बघू. आधी द्या बरं गोळ्या बिळ्या, इंजेक्शन वगैरे द्या. अहो बाबा, इंजेक्शन कशाला? इंजेक्शन लागेल नाही तर का शांता? आराम कसा होईल मग? आपल्या वेळेस तर बोंबलता इंजेक्शनच्या नावानं. तर मला भीती वाटते ना, तुला वाटते का इंजेक्शनची भीती? नाही वाटत ना, मग घे. टाकून लेटा लेटा बरं. अरे बाबा, मोठ्या हिमतीनं तर बसली, आता लेटू कशी कशी? लेट ना शांता, लेट ना, हळूहळू लेट. हळूहळू लेट. थोड्या वेळ आता इंजेक्शन गोळ्या दिला की बस आराम होते तुला. हो बाबा, आराम झाला पाहिजे. आय 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 आय. हा, झाला झाला. आता हळूहळू पाय सरळ कर शांता. अरे बापरे. हा काकू, कुठं? इथं इथं करते का सलसल? थोडासा मागे मागे थोडासा. हा 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 हा, तेवढ्यात. असं असं जॉईंट मध्येच आहे तुमच्या. बरोबर, इंजेक्शन लावतो, पाहू मग नंतर. सिस्टर, सिस्टर. काकाजी तुम्ही बाहेर जाऊन बसा ना थोडा वेळ. नाही नाही डॉक्टर साहेब, त्यांना इथेच राहू द्या. आहो शांता, मी इथंच आहो, नाही जात बाहेर, नाही जात, इथंच आहो. यांच्या बीपी वगैरे चेक केलं का? नाही नाही सर, ताप नव्हता ना यांना. ताप नव्हता म्हणून का बीपी वगैरे चेक नाही करायचा का? सगळ्या पेशंटचे बीपी वगैरे चेक करायचं म्हटलं ना. आता करतो सर, आता करतो. आणि सिस्टर, तिथून न्यूरोबियनच्या अँपूल द्या. हो हो सर. अरे बापरे, 11 वाजून गेले. इकडे 11 वाजून गेले ना, ह्या बाया याच्यात अजून पत्ताच नाही आहे. किती वाजे येतात म्हणा आता बांध्यावर या. कास्तकार माणसाचा काही विचारच नाही करत. रोजीसाठी बोंबलतेत वाटल्यास. एवढी पाहिजे ना, तेवढी पाहिजे ना, तेवढी पाहिजे म्हणून. 10:30 वाजे सांगितलं होतो. 11 वाजले तरी अजून कोणाचा पत्ता नाही. हे घरचीच बायको तशी आहे ना, अशी कडक आहेच नाही. आई करीन, चला चला पटकन चला असे म्हणेन, अशी म्हणणारी आहेच नाही हे. ओ बापा, कोणाला फोन लावता? मी फोन घेऊन कोणाला लावत नाही. वेळ पाहत होतो फोन मोबाईल मध्ये, आता किती वाजले म्हणून. काय पूर्ण 11 वाजून 10 मिनिट झाले. वेळ राहते का वावरात याची? अन कोणता तू एकटीच? काऊन बाया एकही नाही आल्या का? काऊन हे रजनी ना दुर्गा याचीच आहे का? आता दिसत आहेत का तुला वावरामध्ये? रजनी ना दुर्गा दिसत आहे वावरामध्ये? नाही ना, नाही दिसत आहे. आल्याच नाही तर कुठून दिसणार आहेत? आपल्यासोबत आणायला नाही पाहिजे होता का? अहो, त्या 9 वाजेच निघाल्या. 9 वाजेच निघाल्या. 9 वाजेच निघाल्या म्हणते. आता 11 वाजून 10 मिनिट झाले, आतापर्यंत आले नाही. 2 तास लागते का यासाठी? अरे बापा, बोलूही नाही द्या. मधातच बोलता कशी तर? बोल बोल, का म्हणते तू? त्या 9 वाजेच आल्या, एक बांधी त्यांची लावायची होती. त्या लावलू करून येऊन म्हणत होते. असा कुठं राहते का कोणता? आता 11 वाजून 10 मिनिट होऊन गेले, 11:15 वाजत आले. किती वाजे येतील त्या? त्या दोघी ना, मग बाकीच्या? बाकीच्या नाही येत आहेत का? नाही नाही, गंगू मावशी आणि कावेरी आल्या ना. तर त्याही आल्या म्हणते. मग कुठं आहेत त्या? त्या इथं नाही आहेत ना? हो, आल्या ना, म्हणजे थोडासा लग्वी गिगवीला गेल्या आहेत. का म्हणते कोणता रमेश? का म्हणते? काही नाही म्हणत ना मावशी, काही नाही. काही नाही म्हणजे? काही नाही म्हणजे का? 11:15 वाजले मावशी. आता ही वेळ राहते का याची वावरामध्ये? अरे हो बापा रमेश, वेळ झाली आज. आणि कोणता काही नाही आला का? अरे तू तर म्हणत होती त्यांच्या वावरात जातो रोवायला. मग त्या पण येणार आहेत म्हणून. हो, म्हणूनच तर वेळ झाली आम्हाला. मला माहितच होता. मला माहितच होता त्या काही येत नाही. त्या बोलवायला आल्या की तू जाते बरोबर. अरे बापा, तुम्ही ऐका नाही ना, काही नाही ना, पहिलीच्या पहिले बोलता. अहो, शांतताईला ना सल भरली. शांतताईला वागता नाही येत, चालता नाही येत. मोठ्या हिशोबानं बसते, चालते. काय म्हणते? हो ना बाबा, त्या गंगू मावशी त्यांच्या घरीच गेली होती. शांतताईनंच बोलवलं होतं तर मग मी पण गेली बोलवायसाठी. मग आता तब्येत खराब होती तर थोड्या वेळ थांबावंच लागते ना. थांबला तर तिथंच वेळ झाली थोडाशी. आता कशी तब्येत आहे मग? झाल्या असतील ना इंजेक्शन गोळ्या वगैरे? डॉक्टर साहेबांना बोलवलं नाही का?
तो गेला होता विशाल, तर ते डॉक्टर साहेब आहेतच नाही गावी, बाहेर गावी गेले आहेत म्हणे. मग आता शहरात घेऊन गेले भाऊजी. असं का? हो बापा, म्हणून उशीर झाला. हा, असं असं. चला, काही नाही होत, काही नाही होत. चला आता लागा बरं कामाला, लागा लवकर लवकर. हा, आल्या आल्या आता रजनीनं दुर्गा याला. चला आता. चला आता लागा बाबा कामाला. हा, आता मधामध्ये तुम्हाला सुट्टीच नाही, एकदम जेवण करायच्या वेळेस सुट्टी. आधीच पहिला अर्धा तास उशीर झाला. हो ना बापा रमेश, आम्हालाही समजते ना. कोणता पाणी वगैरे कुठं आहे प्यायचं? मग आता यायला उशीर नाही आणि पाणी प्यायचा कुठं आहे म्हणून विचारत आहेत. हा आहे तरी इकडेच आहे घगरा. चल रजनी, पाणी पिऊन घेऊ. हो हो, आणि ही शिदोरी पण ठेवायची आहे. त्या मावशी, कावेरी, चला चला पातीवर लागा बरं. त्या येतात, पाणी पिऊन येतात रजनी ना दुर्गा. हो ना, चल ना तर बाबा चल. मी हे 3 दिवसाची औषधी लिहून देत आहो आणि एक लोशन आहे, घेऊन घ्याल तो फार्मसी मधून. ठीक आहे ना डॉक्टर साहेब? आता जवळपास तर अर्धा तास झाला, इंजेक्शन लावले आणि गोळ्या वगैरे दिले, तर आता 50% आराम झाला असेल म्हणतो मी. शांता, शांता, कसं वाटते? आता थोडासा बरा वाटत आहे. हो, आता पुष्कळ चांगला वाटत आहे. म्हटलं ना मी 50% आराम झाला असेल म्हणून. हो हो डॉक्टर साहेब, तेवढा त्रास नाही आहे आता. आता मी काय म्हणतो, 2-3 दिवस धुना बिना धुवायचा नाही. जास्त वजनी सामान उचलायचं नाही. आराम द्या कमरेला, आपल्या आराम द्या. पण डॉक्टर साहेब, आमच्या घरी कोणी करणारे नाही, मलाच करावं लागतात ना सगळे कामं. डॉक्टर साहेब, फीस किती झाली? 300 रुपये झाले, 300 रुपये. बापा शांता, काऊन थांबली, काऊन? चल ना. अहो मी काय म्हणते तुम्हाला, बोल ना, बोल, काय म्हणते? जाऊन बघून का दुकानामध्ये वॉशिंग मशीन? मागेही म्हटले तुम्हाला 2-4 वेळा, पण तुम्ही ऐकतच नाही. आता माझ्या कमरेनं पण नाही जमत. आता डॉक्टर साहेबांनी पण सांगितलं की 2-3 दिवस कपडे वगैरे धुवायचे नाही म्हणून. आणि घरी बिजू टाकले आहेत कपडे, तसेच पडले. आता सायंकाळी पण येते की नाही मावशी का माहीत. हो हो, तुझ्या तर म्हणणं बरोबर आहे. म्हणूनच म्हणतो आता आलो आपण तर बघून घेऊ दुकानामध्ये जाऊन. तुझी तब्येत तुझी बरी नाही आहे ना? हो, माझी तब्येत बरी आहे, फक्त कमरेचा त्रास होता. आता पुष्कळ आराम झाला. असं का? वॉशिंग मशीन पाहायसाठी आराम झाला? नाही नाही बाबा, वॉशिंग मशीन पायासाठी आराम नाही झाला. तर तेवढा त्रास राहिला असता तर चला म्हटली असती का. किती कपडे निघतात बापा, किती कपडे निघतात. धू माणसाची कंबर गेली. आता म्हणला पुढच्या वर्षी लग्न करू मुलाचा, तर येईल वॉशिंग मशीन, म्हणून मी नाही म्हणत होतो. अहो आता त्या गोष्टीला वेळ आहे ना. अजून 1 वर्ष बाकी आहे. आता आपल्याला आवश्यकता आहे ते नाही सांगत, आणि मग जेव्हाची तेव्हा बघू. सांगू मग त्यांना, आमच्या इथं तर वॉशिंग मशीन आहे, तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे घ्या नको म्हणून. हो हो, चल बाबा, आता तू काही ऐकशील नाही. चल चल, वॉशिंग मशीनच्या दुकानामध्ये चल. बघा बघा काकाजी, काकू, बघा वॉशिंग मशीन बघा. बघ शांता, कोणती घ्यायची आहे? हो बापा, इथं तर 101 आहेत. हा दादा, हे वॉशिंग मशीन कितीचे आहे? ही का? ही 17,000. बापा, आता त्या माझ्या बहिणीच्या घरी उन्हाळ्यामध्येच घेतला वॉशिंग मशीन, 15,000ची झाली म्हणे. आता का 5-6 महिनेच तर झालं. हो काकू, तर ते वेगळी मशीन असेल ना. वेगळी म्हणजे? काकू काही सांगा नको, 12,000पासून तर तिकडे 50,000पर्यंत वॉशिंग मशीन मिळतात. बाप रे बाप. फक्त तुम्ही सांगा की तुमच्या बजेट कितीचं आहे म्हणून, तशा पद्धतीची दाखवतो मी तुम्हाला. दाखव बापू, 10-12 हजारापर्यंतची, 15 हजारापर्यंतची. असं का? 15,000पर्यंत चालते. मग फुल्ली ऑटोमॅटिक दाखवू की सेमी ऑटोमॅटिक दाखवू? हो, तुम्हाला समजलं का? का होतं, फुल्ली ऑटोमॅटिक म्हणते ना, सेमी ऑटोमॅटिक म्हणते ना. नाही ना बाबा, आता मी पहिल्या वेळेस आलो वॉशिंग मशीन घ्यायसाठी. आता कोणाच्या घरी पाहिलो पण नाही मी. हो ना जी बापा, मी पण नाही बघितली कोणाच्याच घरी, फक्त त्या माझ्या बहिणीच्या घरी आहे तर पाहिली होती. ते कशी होती तर? काकू काकू, काय झालं? सांगा ना, काय नाही समजलं तुम्हाला? सांगा, मी सांगतो. नाही बापू, ते आता बोलला ना तू, फुल्ली ऑटोमॅटिक ना सेमी ऑटोमॅटिक म्हणून, तो काही समजला नाही. अजी काकू, फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये कपडे टाकला मशीनमध्ये की बघावाच नाही लागत. ते मशीनच पाणी घेते जेवढा लागला तेवढा. कपडे वाळू टाकायची पण आवश्यकता नाही. म्हणजे एकदा कपडे टाकला की मग आपल्याला काही करावंच नाही लागत. असं का? कपडे पण वाळून निघतात का? हो, थोडाशी ऊन दाखवा लागते, बस झाला. तर ती थोडी महाग आहे. आणि सेमी ऑटोमॅटिकमध्ये एका साईडला कपडे टाकला, धुतल्यानंतर मग ते दुसऱ्या साईडला अजून पिळायसाठी टाकावं लागतात. आणि हो काकू, नळ आहे का तुमच्या घरी मग? हो बापा, नळ आहे ना,
सकाळी नळ येतो तर 10 वाजेपर्यंत नळ राहते. पाण्याचं काही टेन्शनच नाही आहे, भरपूर नळ येतो. नाही नाही काकू, तो नळ नाही म्हटलं. नळ फिटिंग आहे का तुमच्या इथं? नाही नाही, नळ फिटिंग तर नाही आहे आमच्या घरी. काय शांता, आता नळ फिटिंग पाहिजे म्हणते, नळ लागते म्हणते वॉशिंग मशीनला. हो ना जी बापा, आता आमच्या घरी तर नळ आहे नाही. तर मग एक काम करा काकू, मी तुम्हाला सांगतो, हे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घेऊन जा. याच्यामध्ये नळ नाही राहिला तरी चालते, आपण स्वतः पाणी टाकू शकतो. हीच तुम्हाला मग चांगली होईल. हो हो, बरोबर म्हणते तू. ते 15,000 रुपयेवाली घेऊन जा, मस्त आहे. गॅरंटी वगैरे आहे का नाही? आहे ना काकू, 10 वर्षाची वॉरंटी आहे. हो, मला तर आता असं स्वप्नासारखंच वाटते. खरंच आपण वॉशिंग मशीन घेत आहोत. हो ना बापा शांता, हो ना, वॉशिंग मशीनच्या दुकानामध्ये आहे तू, वॉशिंग मशीन घेत आहे तू. घेऊ का चिमटी घेऊ? नाही नाही बापा, मोठ्या जोरात घेता तुम्ही चिमटी. चला मग तुम्हाला ते दाखवून देतो वॉशिंग मशीन. चल शांता चल. हो हो, चल 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 बापा. शांताताईची कंबर ठीक झाली की नाही तर माहित नाही. हो ना बापा कोणता, मला तर शांतानं कपडे धुवायसाठी बोलवलं होतं, पण वेळ झाली तर मी काही धुवून नाही दिली. सायंकाळी येईन ना धुवून देईन म्हणत होती. आता केव्हा धुवून देईन कोणता? हो ना मावशी, कधी धुवून देशील आता? आता तर इथं 5 वाजले आपल्याला, घरी जातपर्यंत होतात 5:30. हो बाई, एक वेळा मलाही भरली होती सल. बापा बापा, काही सांगू नका. हो, आमच्या इथले आहे ना, यांना नेहमी सल भरत राहते. माझी कंबर गेली करत राहतात ते. डॉक्टरकडे जातात, 2 इंजेक्शन लावून येतात, बस सरळच होऊन जातात. मग आता झाला असेल शांताताईला पण आराम झाला असेल. हो, आता वावरातून जाता जाता भेटून घेतो मी शांताताईला. मी पण येतो ना. रजनी येते का तू? हो हो, जाता जाता भेटून घेऊ. हो बापा, मग अशी धुवून देईन म्हणली होती. धुवून तर द्यावं लागेल. मी पण येऊन जाते. आणि एक काम कराल, 3-4 जणी मिळून पटपट धुवून टाकून. काय बापा मावशी, पटपट धुवून टाकून म्हणते? तर तुझ्या घरी कावेरी आहे. कावेरी ताई स्वयंपाक वगैरे करून ठेवतील उशिराही जाल तरी. आणि आमच्या घरी तर मलाच करावं लागते ना स्वयंपाक. रजनीच्याही घरी कोणी नाही आहेत. हो बापा, मलाही सगळे कामं करावं लागतात जाऊन इकडून. रजनीची पोरगी तरी भांडे पिंडे घासून ठेवते झाडझूड करून. आणि आमच्या घरी तर सगळा पसारा तसाच राहते. हो, तर नको धुवू लागाल बापा, मीच धुईन. पण आता जाऊन तर पाहावं लागेल. हो हो, येऊन ना येऊन. चला मग टिफिन पकडा, चला घरी चला. काय पकडायचे आहेत ते थैल्यामध्येच तर भरले आहेत. आणि रमेश भाऊला सांगितले नाही ना जातन म्हणून. हो हो, सांगते ना सांगते. चला जाता जाता सांगते. इकडे समोरच्याच वावरात आहेत ते. वा पप्पाजी, मस्त मस्त आहे वॉशिंग मशीन. मम्मी, आता ना मीच कपडे धुईन ना, धुसीनच नको तू. हो हो, धु ना धु. ते आहेत 2 बालट्या कपडे तिकडे भिजू टाकले, धुवून घे. पण पप्पाजी, तुम्ही कसे का म्हणले तर वॉशिंग मशीन घ्यासाठी? मागे तर मम्मीनं किती वेळा म्हणलं तुम्हाला वॉशिंग मशीन घ्या, तर नाही म्हणत होते ना तुम्ही तर. हो बापा, नाही म्हणत होतो, पण डॉक्टर साहेबांनी तुझ्या मम्मीला 3-4 दिवस कपडे धुवायला नाही म्हटलंय. म्हटलं आता कोण धुईल, मला म्हटलं घेऊनच टाकू आता. नाही नाही पप्पाजी, मस्त केलं. मम्मी, इथं वरतीच बटन आहेत ना, सगळे बटनावर लिहिलंच आहे. हो हो, त्या दुकानदारांनाही पूर्ण समजावून सांगितलं कसा कसा का करायचा म्हणून. बापा ताई, आम्ही तर तुला बघायला आलो बापा. तुझी कंबर आराम झाली की नाही म्हणून. तर वॉशिंग मशीनच आणून टाकली. हो, आता वॉशिंग मशीन घ्यायचीच होती, खूप दिवस झाले. हे काही ऐकतच नव्हते. आता डॉक्टर साहेबांना म्हणलं 3-4 दिवस काही कपडे धुवायला जमेल नाही. तेव्हा कुठं आता मानले बापा आणि घेतला. चांगला आहे बापा शांतताई. टाकलं मशीनमध्ये कपडे की झाला. हो रजनी बापा, मला तर ना असा कंटाळा येऊन गेला होता यांचे कपडे धुता धुता. हप्त्यातून तर 2 दिवस यांचे कपडे धुवा लागते. शांतताई, मग पेढे पाहिजेत वॉशिंग मशीनचे. हो हो, पेढे भेटतील ना. आता बसा तुम्ही, मस्त चहा बनवते, चहा पिऊनच जा. शांता, आहेत ना कपडे धुवायचे? धुवू का? नाही नाही मावशी, आता काही आवश्यकता नाही. आता या मशीनमध्येच टाकून देऊ धुवून कपडे धुवायला. असं आहे, कपडे धुवायची मशीन आहे का? मावशी, तुला समजलंच नाही का तितक्या वेळच्या वॉशिंग मशीन म्हणत होते तर? नाही बापा, काही असेल म्हणले मी. आता आमच्या काळात काही होती नाही आणि पाहिलं पण नाही मी. अशी राहते नाही हे मशीन. हो हो मावशी, बस 15 मिनिटात नाही तर कपडे धुवून तयार. चला तर मंडळी, आता झाली वॉशिंग मशीन घेऊन. आता कोणाकोणाला पाहिजे वॉशिंग मशीन? लागा तुम्ही आपल्या मिस्टरांच्या मागे लागा, मला वॉशिंग मशीन पाहिजे म्हणून. आणि कोणाकोणाच्या इथं आहे तर सांगा मग कमेंट्समध्ये.
बरं, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.